मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, जेवढा दक्षिण आफ्रिकन संघाला धक्का लागला आहे तेवढाच मला लागला आहे. तुम्हाला सुद्धा लागला आहे का? कारण दक्षिण आफ्रिकेच्या टीमनी रिकव्हरी करून मार्को जेन्सनच्या सुंदर अर्धशतकाच्या जोरावरती 169चा धावफलक उभारून दाखवला होता ईडन गार्डनवरती पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात. आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीनी अशी काही धमाकेदार सुरुवात केली आणि सगळ्याच गोलंदाजांवरती ते तुटून पडले की बोलायची सोय नाही. फिन ॲलन, बाबा रे काय इनिंग खेळलायस तू. 30-33 बॉलमध्ये शतक करणं, समोर आलेल्या प्रत्येक बॉलरला धारेवरती धरणं आणि आपल्या संघाला 170चा धावफलक 12.5 ओव्हरमध्ये पार करून देणं, या सगळ्याच गोष्टी अजब आणि गजब होत्या. मी असेच 2 सामने पाहिलेत. एकदा पाकिस्ताननी भारताला 10 विकेटनी हरवलेलं होतं. एकदा इंग्लंडनी भारताला उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियातल्या T20 वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटने हरवलेलं होतं. त्याच्यापेक्षाही शॉकिंग डिफीट हा आजचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. परंतु मित्रांनो, मैत्रिणींनो, मी तरीही दक्षिण आफ्रिकेला चोकर म्हणणार नाही. या संपूर्ण मालिकेमध्ये म्हणजे स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ त्यांनी केला. एका सामन्यामध्ये त्यांचा पाय घसरला म्हणा किंवा फिन ॲलननी त्यांना फोडून काढलं म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा दोष जास्त धरता येणार नाही. T20 क्रिकेटचं रूपच असं आहे की एखाद्या दिवशी एखाद्या बॉलरला किंवा एखाद्या बॅट्समनला क्रिकेटनी कडेवर घेतलं तर नंतर जे काही दृश्य दिसतं ते भयानक दिसतं. गेल्या वर्ल्ड कपमध्ये हातातोंडाशी आलेला विजय दक्षिण आफ्रिकेच्या हातातनं लांब गेला होता आणि त्यांच्याबरोबर विमान प्रवास करताना त्यांचे पडलेले चेहरे मी पाहिले होते. आत्ता हा सामना संपल्यानंतर त्यांचे तसेच पडलेले चेहरे मला बघायला मिळत आहेत. मला तरी खूप वाईट वाटतं आहे, परंतु कन्सिस्टन्सीबद्दल न्यूझीलंड टीमचं कौतुक करावंसं सुद्धा वाटतं आहे. कारण या संघाला गेल्या सामन्यामध्ये धक्का लागलेला होता. खूप खराब खेळ करून त्यांनी इंग्लंड विरुद्धचा सामना गमावला होता. त्याच्यानंतर पुनरागमन असं काही जोरदार त्यांनी केलं आहे आणि फायनलमध्ये धडक मारलेली आहे. नुसते ते जिंकलेले नाही आहेत. त्यामुळे वेल प्लेड ब्लॅक कॅप्स, वेल बोल्ड ब्लॅक कॅप्स आणि वॉट अ नॉक फिन ॲलन. बाप रे बाप, हा नॉक तुझा लक्षात राहणार आहे. तोडफोड नॉक होता. तुम्हाला काय वाटतं या नॉकबद्दल? तुम्हाला काय वाटतं न्यूझीलंडच्या विजयाबद्दल? मला नक्की कळवा.